सण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? आनंद, एकत्र येणं, धमाल, बरोबर ना? पण याच सणांमधून अगदी लहान मुलांना विविधतेचा आणि एकतेचा इतका मोठा धडा देता येऊ शकतो, याचा कधी विचार केलाय? आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तिकेतल्या एका अशाच खूप सुंदर कृतीबद्दल बोलणार आहोत, जी आपल्याला बरोबर हेच शिकवते. चला तर मग बघूया हे सगळं कसं घडतं ते. सगळ्यात आधी आपण ह्या कृतीची ओळख करून घेऊ. मग त्यासाठी काय काय तयारी लागते ते पाहू. त्यानंतर वेगवेगळ्या वयोगटांसाठी ही कृती कशी बदलते, म्हणजे सण ओळखण्यापासून ते परंपरा समजण्यापर्यंत. आणि शेवटी त्यातून विविधतेत एकता कशी शोधायची हे आपण टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. आणि हो, शेवटी या सगळ्यातून मुलं नक्की काय शिकतात यावरही नजर टाकूया. तर सगळ्यात आधी या कृतीचा पाया काय आहे ते समजून घेऊ. ही आहे कृती क्रमांक 120 आणि हिचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. मुलांमध्ये त्यांची स्वतःची सांस्कृतिक ओळख निर्माण करणं, सामाजिक एकता वाढवणं आणि अर्थातच शिकण्यातला आनंद वाढवणं. ही कृती सुरूच होते एका खूप प्रेमळ आणि आकर्षक अशा परिचयाने, जेणेकरून मुलांचं लक्ष लगेच वेधलं जाईल. सणांची संकल्पना थेट त्यांच्या आवडीच्या गोष्टींशी, त्यांच्या आनंदाच्या अनुभवांशी जोडली जाते. त्यामुळे काय होतं की मुलं लगेचच या विषयात सामील होतात. बरं, आता पुढे जाऊन बघूया की ही कृती वर्गात घेण्यासाठी नक्की कोणती सोपी पण प्रभावी साधनं लागतात. तर ही कृती मुख्यत्वे काही दृक साधनांवर अवलंबून आहे. म्हणजे काय? तर फ्लॅश कार्ड्स. या कार्ड्सवर वेगवेगळ्या सणांशी संबंधित चिन्ह आणि कृती दाखवलेल्या असतात. यामुळे होतं काय की लहान मुलांसाठी ह्या ज्या संकल्पना आहेत ना, त्या अधिक ठोस आणि समजायला सोप्या बनतात. उदाहरणच द्यायचं झालं तर दिवाळी आणि ईदसाठीची ही चित्र कार्ड्स बघा. ती अगदी विशिष्ट अशा व्हिज्युअल गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात, जसे दिवाळीचे दिवे आणि दुसरीकडे ईदच्या वेळी गळाभेट घेण्याची कृती. एकदम सोपं आणि सरळ. चला आता आपण कृतीच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. हा टप्पा आहे सगळ्यात लहान गटासाठी, म्हणजे 3 ते 4 वर्षांच्या मुलांसाठी. आणि इथे लक्ष फक्त आणि फक्त सण ओळखण्यावर केंद्रित आहे. इथे मार्गदर्शक अगदी थेट आणि सोपे प्रश्न वापरतात. मुलांना चित्रातले दिवे दाखवून विचारतात, मग हा कोणता सण आहे? यातून मुलांना दिव्यांसारखं एखादं चिन्ह बघून दिवाळी या सणाचं नाव ओळखायला मदत होते. अगदी तसंच होळीसाठी प्रश्न एका ओळखीच्या, आनंद देणाऱ्या कृतीशी जोडला जातो. आपण एकमेकांवर रंग कधी टाकतो? यामुळे मुलांना त्यांच्या स्वतःच्या अनुभवातूनच सण ओळखता येतो, जे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण पुढच्या वयोगटाकडे जाऊया. बघूया हीच कृती त्यांच्यासाठी कशी विस्तारते. इथे आता फक्त सण ओळखून भागत नाही, तर त्यामागच्या परंपरा कशा आहेत आणि काय आहेत हे समजण्यावर जास्त भर दिला जातो. आणि या स्लाइडमध्ये खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. इथे सणांना विशिष्ट खाद्यपदार्थांशी जोडलं जातं आणि सोबतच नवीन कपडे घालण्याची जी आपली सामायिक परंपरा आहे तिच्याशीही जोडलं जातं. यातून शिकण्याची प्रक्रिया आणखीनच सखोल होते. आणि या टप्प्यावर ही कृती अजून जास्त संवादात्मक होते. म्हणजे राखी बांधण्याचा अभिनय करणं, अशा भूमिका पालनाचा वापर केला जातो, जेणेकरून मुलांना त्या विधीमागचा अर्थ प्रत्यक्ष कृतीतून समजायला मदत होते. आता येतो सगळ्यात मोठा गट आणि त्यांच्यासाठी ही कृती एका अत्यंत महत्त्वाच्या आणि गहन विषयावर येऊन पोहोचते. तो म्हणजे सांस्कृतिक विविधतेमध्ये एकता शोधणे. इथे मार्गदर्शक मुलांना त्यांचं वैयक्तिक मत मांडायला प्रोत्साहन देतात. प्रत्येक मुलाला आपला आवडता सण कोणता आणि तो का आवडतो हे सांगण्याची संधी मिळते. यातून त्यांची भाषिक कौशल्य तर वाढतातच, पण विषयाशी एक वैयक्तिक नातंही तयार होतं. तर इथला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की चर्चेला हळुवारपणे सर्व सणांमधल्या समान धाग्याकडे वळवलं जातं. म्हणजे बघा, दिवाळी असो की ईद, आनंद साजरा करणं, एकमेकांना भेटणं आणि गोडधोड खाणं हे तर सगळीकडेच असतं. आणि मग ही संकल्पना प्रत्यक्षात कशी आणली जाते हे तर खूपच सुंदर आहे. सगळी मुलं एकत्र येतात आणि मिळून एकच रांगोळी काढतात किंवा कागदाचे आकाशकंदील बनवतात. विचार करा, मुलं वेगवेगळी, त्यांचे विचार वेगवेगळे, पण ती जी निर्मिती करतात ना, त्याचा आनंद मात्र एकच असतो. आणि हेच तर आहे विविधतेतल्या एकतेचं सगळ्यात सुंदर उदाहरण. तर मग या इतका काळजीपूर्वक रचलेल्या कृतीचा शैक्षणिक परिणाम नेमका काय होतो? चला, यातून अपेक्षित अध्ययन निष्पत्ती काय आहेत ते थोडक्यात पाहूया. ही कृती मुलांमध्ये सांस्कृतिक जागरूकतेपासून ते सामाजिक सलोख्यापर्यंतची सगळी महत्त्वाची सामाजिक आणि भावनिक कौशल्य विकसित करण्यासाठीच तयार केली आहे. आणि हे सगळं करताना शिकणं हा एक आनंददायक अनुभव बनतो, हे विशेष. आणि शेवटी हे विश्लेषण आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट दाखवून जातं की एकतेचे मूलभूत धडे देण्यासाठी काही क्लिष्ट सूचनांची गरज नसते. उलट हे आपल्याला विचार करायला लावतं
की असे साधे एकत्र केलेले उपक्रम भावी पिढ्यांना आकार देण्यासाठी खरंच किती शक्तिशाली ठरू शकतात, नाही का?